वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 8 प्रचार महिमा. श्री गुरुदेवाय नमः. एक साधू वेशी मजशी बोले, आमुचे आचरण जरी बरे, परी लोक दुसऱ्यानी दीपविले नये कती ते. वाईटाकडे सहज प्रवृत्ती, अनेक प्रबोलने दृष्टींची हाती. अमृतरू मेहनतीने न जगती, गवत वाढे न पेरता. ऐसा अनुभव मज आला, सांगुनी न पटे जनतेला. वाटे काय करावे याला, एकती नाहे एडे जन. म्हणून प्रार्थना करीतो साहेबासी, त्यांनी करावे कायद्यासी. जनता उद्धारावी हवी तैसी, दंड कैद करोनी. एकांताची त्याचे वचन, मग सरकारी झाला भगवान. कसाया करीचे देवाचे भजन, पुजावे जोडे साहेबांचे. वास्तविक संतांचे सांगणे प्रेमाचे, सरकारचे सांगणे धुंडुक्याचे. जरी पर्यायाने दोघाचे, एकची ध्येय पाहता. यात दमाने लोकभीती, तेवढ्या पुरते नीट वागती. आणि मार्ग काढून पापे करती कोट्यानुकोटी. तैसे नाही साधू संतांचे, त्यांचे बोलणे आपुलकेचे. एकदा विचार पटेल त्यांचे, लोक मरे ना विसरती. साधूनी देवाशी परतावे, सकळ जनांनी बोधित जावे. ऐसे आहे साधन बर्वे साधू संतांचे. पूर्वी प्रचारक साधू म्हणून फिरती, गावोगावी लोक जगविती. अलाख म्हणून पहारा देती, घरोघरी अरुणोदयी. त्यांचे प्रेम कार्य करी, लोक उठी नित्य नेमावरी. राणे टापाटिपीचे बाहेरी, अंतर निर्मळपणा. कथा कीर्तनाचा योग, पाप भिरुनी अंगी वागे. तेने कायद्यावी न सुमार्गे, जाती बहुजन. जगी काही लोक अज्ञानी, ते दुसऱ्यानी ऐसी करीती कारणी. थोरांचे आदर्श जीवन म्हणून पाहिजे अनुकरणास्त. काही लोक चिकित्सक, विचारपटती वागती चोख. त्यासाठी उत्तम विवेक आचार पाहिजे. काही लोक प्रबोलने वाढती, लाभ असेल ते घेती भले. त्यांना स्वर्ग सुख पाहिजे दाविले, दुःख निवारुनी सेवकांचे. परंतु भय वाचूनी काही लोक, न एकती बोध सम्यक. दंडावीन जैसे पशु देख, न चालती योग्य मार्गे. त्यांना हित कोणी शिकवावे, कोणी मूर्खाचे हृदय धरावे. म्हणून सत्तेने सरळ करावे, ऐसा मार्ग वाढला. समदम दंड भेदस, राजनीती ही बहुविध. कायद्यांच्या आधारे शुद्ध करू पाहे लोकजना. कायद्यानुसार गाव रचना, कायद्यापरी करावे वर्तना. कायद्यानुसार जनना सहाय्य द्यावे परस्परा. जो करील कायदे भंग, त्यांनी दंड द्यावा लागवे ग. यासाठी नेमावा लागेल मग राज सत्याधिक मुखदंड. परी राजा हा विष्णू अंश बरवा, ऐसा लोकी करावा गवगवा. तेव्हा कायदा त्याचा चालावा, यातही चाले प्रपंचत्र. देश हा देवित्र पवित्र, कायदा त्याने सुव्यवस्थ सूत्र. ते न पडता पात थोर, प्रपंचात हे आवश्यक. सत्य कायदा ध्वजार शुद्ध, प्रजेचा निर्माण होई सदा. त्याविना नुसते भय सर्वदा, नियमयुक्त न ठेविती. उलट राजभय नसून लोकात प्रचार होता पूर्ण. आत्मसाक्षीने वागती जन, उत्तम हाही अनुभव. तैसे कायद्याची चुकवून रेषा, किती करीती पापे नित्यशा. तरी विचार भिन्न प्रचार साया, पाऊल न पडे वाम मार्गी. सारांश सत्तेनी राज्य करी, प्रचरणाची सर्व जनावरी. सत्ता देहांची बांध करी, अंध भिकारी कायदे. प्रचार मनावरी संस्कार करी, तो संस्कार अंतरी बाहेरी. राज्य करून मानव सुधारी, गाव करी तीर्था तो. हे सत्तेने कधीच नव्हे, उलट चुकाची लाभ पावे. गरीब सज्जन उगीच मरावे, ऐसे न होती. सत्तेने जे कायदे केले, त्यांचे फायदे मजुरीने घेतले. आणि दुबळे भोडे मागच राहिले, ऐसे झाले आजवरी. म्हणून कायद्याशी नव्हे सर्व काही, प्रचार ऐसा श्रेष्ठ नाही. सर्व ही मानवतेची पाठ देई, तो नियम करी न करिता. राजे किती आले गेले, त्यांचे कायदे नष्टे झाले. सत्तेने दरबार उजळले, परी राज्य चाले संतांचे. संतांचा तो प्रचार अमर, अजूनही लोकमानावर. राज्य चालविणे निरंतर, लाखो जीव उद्धारितो. न लगे सत्तेचा बळगा, नको भय भीती सन्मार्गा. आपापले कर्तव्य जगा, प्रचार सूर्याची दाखवी. जेव्हा जाणीव देणे अपूर्ण पडे, तेव्हाही दंडभेदांचा अवलंब घडे. ऐसे वाढत गेले पोवाडे विकृतीचे. परिदंड अमान्य जरी नाशते, लोक जरी सुधारले असते, तरी तुरुंग हे न वाढते. गुन्हे न होती अधिकारी,
हेची जाणूनी सज्जन म्हणती जगावा हृदयातील आत्मज्योती तरीच सुधारेल मानव वृत्ती जग होईल आदर्श जे जे म्हणती सत्य वाचुनी गाव होईना आदर्शवान त्यांचे हे म्हणणे नाही अपरिपूर्ण ठेवावी खून बांधुनी त्यासी पाहिजे सत्प्रचार प्रेमळ सरळ नम्र भाविक सत्य वाचुनी करी हाक पूर्ण लोकांनी सेवा प्रेते अहो जनशक्ती ते एवढी महान ती जो आणील संघटन तो सर्गद वाचुनी लावील निशान आपल्या कार्य हाती न घेता तरावर बुद्ध राज्य करी जगावर त्यासी कारण एक प्रचार प्रभावशाली जग आज जे जे कार्य घडले ते प्रचारकांच्या कवी झाले प्रचारक नाही म्हणून अडले कार्य आपुले ग्राम सुधाराव्या मूलमंत्र उत्तम पाहिजे सर्वतंत्र प्रचारा वाचून सर्वत्र न घडे आहे प्रचारकाशी पाठवडे तिकडे तिकडे सूर्य मावळे उदासीनतेने अंध जाडे पसरोनी राही प्रचार जे धावले दिसे तेथील गाव स्वर्गची भासे जन लोक अन्याय साजे वागती तेथे प्रचारक प्रेरत प्राण आणि दुबड्यांशी करी कार्याभिमानी बिघडविती आणि सुधारवी दोन्ही प्रचारक ही कला आहे प्रचारक अंतकरणाशी राहे पोट भरवयाची उपाय प्रचारतंत्र प्रचार खोट्यास खपवी बाजार प्रचार खोट्यास द्रव्य करी प्रचार युद्धाची वाजवी बेरी पृष्ठीवरी अमृताची काहीकांचा स्वभावी असे अप्रचार करूनी भरावे ठिसे त्यांना नागवित आनंद दिसे काहीकांना परी तो प्रचारक दुराचारी आपण मरू इतरन मरी यानेच बिघडवली गावाची थोरी अंशाती संसार मजली त्यांच्या विषयी प्रचार होऊन झाला पाहिजे प्रबळ पूर्ण सत्य प्रचार आपला मान तरी परिवर्तन सहज घडे जोवरी अंतकरण नाही गुंतले तोवरी प्रचारवर चाले यासाठी पाहिजे जीवन रंगले प्रचारकाचे मित्र हो आदर्श कराया ग्राम उत्तम प्रचारक पाहिजे प्रथम तरी चाले उत्तम काम गावाची आपुल्या राणी माशी जाऊनी बैसली तेने मधमाशाशी रिग घालिली पाहता पाहता सृष्टी सजली होईल ऐसे श्रोत्यांनी विचारला प्रश्न प्रचारक करीला गावा पूर्ण तया प्रकाराचे लक्षण कैसे असे प्रचारकाचे वर्तन कैसे राहणी स्वभाव भाषण कैसे ध्येय धोरण साधन कैसे गावासाठी याची उत्तरे श्रवणी एका जे जे गुण व्हावे प्रचारका ते अंगी बाणा सुधारित लोका कोणी सहज गावाचे भविष्य कराया उज्ज्वल पाहिजे प्रचारक शक्ती प्रबल प्रचारक अंगी पाहिजे शील सत्य चारित्र्य नम्रता प्रचारकांची मुख्य लक्षणे सत्य वाचुनी कार्य करणे आत्मशुद्धीने गाव सुधारावे गवसे तया त्याची सत्तेची नाही चढ नसे धनाचा मोह वाढ आत्मप्रेमाचा झरा अखंड वाढवी मना प्रचारक स्वभावाचा सरळ वाईट मनोवृत्तीचा काळ अंतकरण पाण्याहून निर्मळ अहिंसक बोलण्यात राही निर्भय कष्ट करण्याचे पुढे पाय वागून तरी आदर्श राय प्रचाराची दिनचर्या वेळ जरी न घालावी वाया जे जे शोभे सेवाचे कार्य ते ते करी सर्वांची नेतृत्यांच्या सात्विक तेज बोलण्याचे लाभले असे ओज राहणी वैराग्य त्याग सहज प्रचारकांच्या पिकलिया फळांचे देठे तुटले तेसे प्रचारकाचे मन झाले आसक्तीविषयी सर्व गेले इंद्रियाची नुरली उर्मी सर्व उन्मेक सेवा कर्मी पावसाळा हिवाळा गरमी सरळ त्याची परी उदास नसे प्रचारकाची मती नेहमी दिसेल हसती मूर्ती सदा कार्य कराव्याच्या स्फूर्ती दिसे कधी न करती चिडचिड केसड न अपत्तीचा पहाड श्रम करून जीवा पाड लोक लावी सन्मार्गी प्रचारकासी उरले नाही घर सर्वांचे घर त्यांचे मायर सर्वजण हेची त्याचे गोत्र विषया माझी नाही सत्तेचे प्रलोभन प्रतिष्ठेची कुठले भान आपणासाठी न मागे धन रंगोळोनी कोणा सत्कार्यासाठी पाठी मागे धन जमवित मान मागे सर्वस्व मागे प्राण मागे न संकोचता आपणासाठी काहीच नाही जे करील ते सर्वांचे पायी प्राण तोची अर्पावा ही भावना सेवेसाठी सर्व करणे सर्वांसाठी आत्मासाठी देवासाठी बंधावया मनुष्याच्या गाठी समाधानाने त्याची एकची वासना उरली जनता पाहिजे सुखे सुधारली मानवाची देण गेली पाहिजे प्रळोनी सर्वांनी प्रार्थना व्हावी एकत्र मनावर व्यवहार मनावा पूरक राही सर्वांची समक सात्विक सर्वांसाठी यासाठी जाटा अटी कराव्या पडो संकष्टी प्राण तोही अर्पावा शेवटी वाटे त्यासी
ही भूमिका संत साधूंची हीच साधाव्या प्रचारांची. प्रचारक कळस सत्याशी संताप खरे प्रचारक साधू संत त्यांनीच कळविले जगाचे होत सत्य काय असत्य जगा माझी. तेथून प्रचाराची निर्मिती प्रचारक सत्य जमवून घेती शंका समाधान एकती न लावूनी. जया शनी बोध झाला अंतकरणी स्फुरू लागला त्यांनी अभ्यासाने चांगला बळकट करीती सत्संग मन करून आत्मसात करीती. मग पुढे तैसीच होय मती एकदा वाणी रंगी स्मृती सरळ चाले पापती. उत्तम पुरुषांची कान फुंकले समाज त्याने मित्र घेतले. मग वरपरी प्रचारक चाले प्रचारकांचा प्रचारक प्रचाराचे करी त्याने माप चाले वैरावरी. पान पोचण्याचे अगोदरी प्रचारक धावे तयाच्या. जो कोणी जिकडे भेटला त्या आपुले सांगाव सुटला. पाहणे नाही मेघ परी त्याला घेतो कोणीही नाही. फटका तुटका कोणी दिसे गरीब अमीर कोणी असो विद्वान सुशिक्षित हसो रुसो प्रचारक त्यांचा बंध नाही. कोणी असो कोण्या पंथाचा आधार देई त्यासी त्याचा ओघ चालला प्रचारकाचा. खडे गे भरती दिसे ते जरा मुखवाटा डोळ्यांनी पाहिला वाचा फुटली प्रचारकाला. रघुपरी बोलू सुटला होय नव्हे सारे काही. लोकांनी जरी थांब म्हटले तरी त्याचे कार्य झाले. येणे वेळ पुन्हा चाले रस्ता धरीला शब्द रंगंगा. प्रचारकांचे बोल तत्ववादी अचूक धरून संशय छेदी. तोच नसताही मर्मभेदी सारांश हृदयाचे. कोणी विरोधक शिव्या देती हसून त्यांचे शब्द हासाही. गोड बोलून साजविती जाई आपुले मनने सहनशीलता ही त्याचे भिद्र. कधी तोंडी नये अपशब्द जरी झाला वादविवाद तरी गांभीर्याने न सोडती. कोणी हट्ट न बोलता अंगी ठेवणे सहनशीलता. आपुले तत्व बोलता चालता समजोनी हे दे प्रचारक. गोड बोलूनी मन वडवावी गावाच्या सेवेला लावी. अनंत प्रकारे वृत्ती बरोबरी कोरुनी सोडी. बिघडलेले घर सुधरावी फुटाफुट ते संगती जोडवावी. निर्दयासी दया उपजावी नाना प्रयत्ने प्रचारकाशी यत्न साधना. सांगतसी येते एक कोणा नाना प्रकार नाना योजना प्रचारकापाशी. कोठे भजनातून प्रचार करी कोठे प्रार्थना करून कानी भरी. कोठे कथा सांगून मनाशी सवरावी प्रचारक. कोठे कीर्तन प्रवचन करी तंबू पोवाडे नाना परी. यात्रा उत्सव हाती धरी प्रचारक. कोठे उद्योगातीने हात घातिला कोठे कलारंजनाने जनता वेधला. मनोरंजनातून चाली चालविला कोठे व्यायामातून स्फूर्ती भरली. कोठे पार्टीतून सभा रंगली. कोठे लग्नातून सुरुवात केली पाहिजे त्याने. कोठे जन्मतिथी पुण्यतिथी मोजी बांधले ना ठेवती रीती. जैसे वेड पडे प्रचारकाप्रती सर्व करी स्वभावे. कोठे शिंप्याची दुकानी कोठे न्याहासी सलुनी. ऑटो चोहोटी चोडी कोणी प्रचारक चाले हाटी बाजारी तेती करी. तमाशासी तेच बोलवे खरी प्रचारकासी ऐसी बावरी जीवा असे. कोठे आई बापासी बसे त्याने घरातील वडवी मानसे. काय मार्गाने प्रचारक घुसे हे तो सांगत नाही कोणा. कामातून गाण्यातून हसण्यातून व्यायामातून चलता बोलता प्रवासवानी रंगे त्याची. प्रचारक असे बालकत बाल तरुण बोध तरुण्य सम्यक. वृद्धासी द्यावा अनुभव तात्विक त्याचे पाशी. मुलात जाऊन सेवा वाढवावी मुलां माझी कला उपजावी. तरुण तरुणी दोघांनाही लावी गावसेवेला. व्यसनाच्या धरी संगती परी नीट कराव्या त्याची मती. डाव न चुके कल्पांती प्रचारकांचा नाना कला त्यांची अंगी. जैसी वेडे पडे प्रसंगी रंगावी नाना साधन रंगी. प्रचारका आपुला तारतम्य ठेवून अंतरी गोड बोलून प्रचारक करी. वाटे टाकली मोहनी बरी गावावरी प्रचारकासे. तो प्रचारक आवडे सर्वांच्या मनी त्यासी बघती पडे मोहनी. लोक धावती बोलत शनी कार्य कराया गावाचे. हा म्हणता गावात फिरला सवे लोकांचा थवा घेऊन आला. सांगेल तैसे करू लागला प्रचारक त्यासी. ऐसा प्रचारक जादूगार त्यांच्या मुठीत जना सागर. नव्या दृष्टीचा कारागीर साधू संत प्रचारक सर्वांशी बोलणी पुरे. ज्ञान अंगी त्यांच्या संचरे रोमारोमात वैराग्य अंकुरे. दिसती तयाच्या मनोनी असे आकर्षण लोक धावून येती पक्ष समान.
करावया गाव स्वयंपूर्ण प्रचारकाची पाहिजे त्याचे अंगी महान निश्चय जे संकल्प घेईल ठाय नाना करुनी उपाय साधिले त्याच्या प्रचारक महाप्रबल चालतसे सर्व स्पर्शी सर्व काल प्रचारक एकही बोल न निघे त्याचा काय करावे हेची बोलणे न करावे ते काहीच जाणे नाही हे बोलणे उणे तयाच्या जीवन कोणी काय नाही आमुच्या गावी त्याचीही वंदत कडावी हाती घेता करोनी दावी पूर्ती तयाची नसेल ते उभे करी लोकजीवाची कला कुसरी चेतना जीवात भरी सत्कर्याची ज्याचा प्रचारक हाती धरला समजोनी जाय पूर्ण केला नाही तरी आपणची मेला समजावा प्रचारक म्हणून बोललो गावाचे अधिष्ठान प्रथम पाहिजे प्रचारक महान जी असेल ती उणीव भरून काढाया गावाची सारांश प्रचारक ज्याच्या गावी तेथे दुसरी पंढरीच जमावी जनमना पाषाण नाचवी आनंदाने ऐसे प्रचारक निवडा गावी मग गाव नांदेल वैभवी सेवा मंडळे स्थापून द्यावी सेवेसाठी ऐसे गाव ज्यांनी केले त्याची कीर्तिवंत होती भले म्हणून पाहिजे आरंभिले प्रचारकासाठी त्यासाठी पुन्हा बोललो प्रचारक कराया लागलो प्रचारकावरी झालो दास सर्व लोकांचा निश्चय ग्राम निर्मावा प्रचारक हाची मुख्य पाया ग्रामगीता याचा कार्य निर्म केला तुकड्या म्हणे इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र सानुसमंत कथिला प्रचार महिमा तेथे 8वा अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय. जय गुरुदेव.